ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची ब्लॉक निहाय आढावा बैठक मंगळवारी कैलासवासी वसंतराव नाईक सभागृहात पार पडली। सदर आढावा बैठकीस ठाणे शहर जिल्हा काँग्रेस प्रभारी व प्रदेश काँग्रेस मुख्य प्रवक्ते ॲडव्होकेट अतुल लोंढे यांनी तसेच विधानसभा प्रभारी या नात्याने आनंद सिंग 146 ओवळा माजीवडा, चंद्रकांत पाटील 147 कोपरी पाचपकाडी, श्रीरंग बर्गे 148 ठाणे शहर, आबिद खान 149 मुंब्रा कळवा हे सुद्धा उपस्थित होते आणि ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता। सर्व ब्लॉक अध्यक्ष व 4ही विधानसभांचे निरीक्षक या आढावा बैठकीस उपस्थित होते। यावेळी सर्वांनी आपल्या कार्याबाबत आढावा सादर केला व यापुढे पूर्ण विश्वासाने चांगल्या कामाने येत्या निवडणुकीत सामोरे जाऊन उत्तम यश प्राप्त करू अशी ग्वाही दिली। आम्ही ठेकेदारी करत नसून काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्वी होता तो परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीच्या सोबत राहतो। आज जी पहिली बैठक झाली, योग्य वेळी निर्णय घेऊन किती जागा जिंकणार याबाबत आम्ही ठरवणार आहोत। आमची ही यशस्वी घोडदौड पुढे चालू ठेवण्यासाठी तळागाळातील सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने या बैठकीत हजर राहून निश्चय केला की येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळणार असे सर्वांनी आपले मत व्यक्त केले। यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाणे शहर जिल्हा काँग्रेस प्रभारी व प्रदेश काँग्रेस मुख्य प्रवक्ते ॲडव्होकेट अतुल लोंढे यांनी अधिक माहिती दिली। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। सर्व ब्लॉकचे अध्यक्ष उपस्थित होते। सर्व ब्लॉकच्या अध्यक्षांनी त्यांचा आढावा दिलेला आहे। प्रत्येक विधानसभेचे 4ही विधानसभेचे निरीक्षकही उपस्थित होते। त्यांनी आपला आढावा जो आहे तो दिलेला आहे। अध्यक्षांनीही आपला पूर्ण आढावा ठाणे शहर जिल्ह्याचा दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या वेळेसचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप चांगला राहणार आहे। कोणी कितीही प्रयत्न केला, कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिले तरी काँग्रेसचा हा जो कार्यकर्ता आहे हा हलणार नाही आणि लोकांना हे कळून चुकलेलं आहे की काही लोक फक्त आपल्या पदासाठी लढाई करत आहेत आणि काँग्रेस लोकांसाठी लढत आहे। हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या सशक्त झालेल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करू आणि यावेळेस महाराष्ट्राला ठाणे काँग्रेस चकित करेल एवढा मला आज या आढावा बैठकीनंतर विश्वास निर्माण झालेला आहे। आमची स्पष्ट भूमिका आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्वांनी ही भूमिका घेतलेली आहे की आमच्या इथले कार्यकर्ते जे म्हणतील, इथले जे नेते म्हणतील स्थानिक की आपल्याला अलायन्समध्ये कोणासोबत जायचं आहे आणि कोणासोबत नाही जायचं आहे, हा निर्णय संपूर्णतः त्यांना घ्यायचा आहे। तशी ती वेळ यायची आहे। आता आढावा घेणं सुरू आहे। आम्ही प्रत्येकाचं पोटेन्शियल पाहू, आमचं किती पोटेन्शियल आहे, समोरच्या पक्षाचं पोटेन्शियल कसं आहे आणि आम्ही निवडणुका कशा पद्धतीने जिंकू शकतो याचं सगळं समीकरण बसवून आम्ही आघाडी कोणाशी करायची, कशी करायची ह्याचा निर्णय घेऊ। अजूनपर्यंत कुठेही कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही। काल पदाधिकाऱ्यांची काय मानसिकता आहे याच्या संदर्भामध्ये मुंबईचे अध्यक्ष बोललेले आहेत। निर्णय अजून कुठला झालेला नाहीये। ह्या सगळ्या गोष्टी निर्णय हा टेक्निकल पण असतो। स्थानिक पदाधिकारी आमची इच्छा आहे असं काही फक्त हवेत नसतात म्हणत, हे मोगम वाक्य नसतं। तर त्याच्या मागे एक पर्टिक्युलर डेटा असतो की आम्ही कुठे कशा पद्धतीने जिंकू शकतो, आमची कुठे काय ताकद आहे, आमच्याकडे किती नेते आहेत, जिंकण्याची कोणाची क्षमता आहे, ह्या सगळ्या बघून मग जे आहे मग स्थानिक स्तरावरचा जो निर्णय तो घेतला जातो। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो काँग्रेस उद्ध्वस्त करणार। कोणाचाही काही बालेकिल्ला वगैरे काही नसतं। जर कोणाला असं वाटत असेल की ठेकेदारी करून बालेकिल्ला होईल तो होणार नाही। बालेकिल्ला त्याचाच होईल जो लोकांचे प्रश्न सोडवेल। काँग्रेस लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहे, काँग्रेस लोकांसाठी लढत आहे। काँग्रेस मी मुख्यमंत्री झालो, एखादा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून ठाण्यात लढत नाही। कालच शिवसेना मनसेचा मोर्चा झाला, त्यात काँग्रेस सहभागी झाली। मनसेला भविष्यात घेणार का? नाही, असं आहे की प्रश्नांवर आम्ही सोबत उपस्थित राहिलेलो आहे। आम्ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी यांचे जे आमचे पार्टनर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय। आम्हाला तिसऱ्या कुठल्याही इंडिया अलायन्सच्या बाहेरच्या किंवा महाविकास आघाडीच्या बाहेरच्या कुठल्याही पक्षाचा आमच्याकडे काही प्रस्ताव नाही आहे किंवा आमच्यासोबत कोणाची चर्चा झाली नाही किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाने आमच्यासोबत तशी चर्चा केली नाही। त्यामुळे इतर बाबतीत चर्चा करण्याचं काही कारण नसेल। ठाणे
महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पाअंतर्गत महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचा गौरव आयफॅट इंडिया 2025 या कार्यक्रमात हरित यशोगाथा सन्मानाने करण्यात आला। वायू या संकल्पनेवर 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत ठाणे महापालिकेस गौरविण्यात आले आहे। महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आयफॅट इंडिया 2025 या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वृद्धीसाठी, नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान कृतीबाबत स्थानिक आवश्यकता निश्चित करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी आयफॅट इंडिया 2025 चे मुंबईत आयोजन करण्यात आले। राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हवामानाची स्थिती या विषयावरील कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेस हरित यशोगाथा सन्मान 2025 देऊन सन्मानित करण्यात आले। ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने हा सन्मान उपायुक्त पर्यावरण मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। पूर्व द्रुतगती महामार्गावरील 3 नाका भागात एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला। ही घटना इतकी भीषण होती की संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। पूर्व द्रुतगती महामार्ग हा ठाणे मुंबई शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हजारो वाहने मुंबई ठाण्याच्या दिशेने वाहतूक करतात। या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होत असते। वाहतूक अधिक प्रमाणात होत असल्याने पोलीस देखील मुख्य चौकात तैनात असतात। पूर्व द्रुतगती महामार्गावरून कार चालक मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत होता। त्याची कार महामार्गावरील 3 नाका सिग्नल परिसरात बुधवारी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास आली असता कारने अचानक पेट घेतला। घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी याची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, नौपाडा पोलीस, अग्निशमन दलांच्या जवानांना दिली। पथके घटनास्थळी दाखल झाली। त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीमध्ये कार जवळपास जळून खाक झाली होती। या घटनेत आग लागता क्षणी कार चालकाने पळ काढला होता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली।